नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता विरोधी पक्षाच्या आमदारांची विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. विधान परिषदेचं कामकाज आज सुरळीत. लोकसभेत आज होणार वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चा. महामार्गालगतच्या मद्यविक्री दुकानांवर बंदीबाबतच्या याचिकांवर आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि राज्यात उष्णतेनं काहिली, उष्माघाताचे 3 बळी. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता विरोधी पक्षाच्या आमदारांनी आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणा देत आंदोलन केलं. विधिमंडळात विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार आजही कायम आहे. कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराचा तास झाला. आदिवासींची जमीन विकायची झाली तर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याचा लिलाव करायला किंवा आदिवासींनाच विकसित प्लॉट विकण्याची परवानगी देण्याचा विचार सरकार करत आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. विधान परिषदेत गेले 3 आठवडे निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज विशेष सत्रात सुरुवातीला झालेल्या गदारोळानंतर अखेर फुटली. आज कामकाज सुरू होताच विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं त्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं अशी विनंती केली. कर्जमाफीच्या प्रश्नाचंही गांभीर्य आहे असं सांगत राज्यातल्या इतर घटकांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत असं बापट म्हणाले. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यावेळी बोलताना सभागृह चाललं पाहिजे ही जबाबदारी सरकारची असते. कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा निघत असताना सभागृह चालवणं बरोबर नाही असं सांगत कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, शेकापचे जयंत पाटील यांनीही रणपिसे यांच्या भूमिकेला समर्थन दिलं. सरकार सर्व प्रश्नांवर चर्चा करायला तयार आहे, मात्र विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करत आहेत असा आरोप गिरीश बापट यांनी यावेळी केला. या वक्तव्यावरून विरोधक आणि गिरीश बापट यांच्या शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगित केलं. त्यानंतर मात्र कामकाज सुरळीत झालं. लोकसभेत आज जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी 8 तासांचा अवधी दिला आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीशी संबंधित 4 विधेयकं म्हणजेच वस्तू आणि सेवा कर, एकीकृत वस्तू आणि सेवा कर, केंद्रशासित वस्तू आणि सेवा कर तसंच जीएसटी नुकसान भरपाई विधेयक सोमवारी लोकसभेत मांडली. लोकसभेत ही विधेयकं मंजूर झाल्यानंतर ती राज्यसभेत मांडली जातील. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यांच्या विधानसभेत जीएसटी विधेयकावर चर्चा करून ते मंजूर करावं लागेल. जीएसटी 1 जुलैपासून लागू करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. वाराणसीमध्ये काल G20 देशांच्या वित्त मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली. या 2 दिवसांच्या बैठकीत जवळपास 32 देशांचे 70हून अधिक अधिकारी सहभागी झाले आहेत. जागतिक आर्थिक विकास दरात कशी वाढ करता येईल यावर या बैठकीत चर्चा होते आहे. बेरोजगारी आणि गरिबीवर मात कशी करता येईल यावरही विचारविनिमय सुरू आहे. संरक्षणवाद तसंच जलवायू प्रदूषण परिवर्तनाबाबत अमेरिका दुर्लक्ष करत असल्याचंही या बैठकीत म्हटलं गेलं. G20 देशांनी 2018 पर्यंत जागतिक उत्पन्न $2 लाख कोटी इतकं वाढवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. त्यासाठी भारताच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरापर्यंत मद्यविक्रीच्या दुकानांवर घातलेल्या प्रतिबंधाबाबत विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. डिसेंबर 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश लागू केला होता. त्याची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिलपासून होणार आहे. केरळ, पंजाब आणि तेलंगणा राज्यांनी या आदेशात सुधारणा करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उत्तर प्रदेश राज्य सरकारनं अवैध कत्तलखाने बंद करण्याची मोहीम सुरू केल्यामुळे मांस व्यापारी संघटनांनी गेले काही दिवस बंद पुकारला आहे.
राज्य सरकार आणि मांस व्यापारी संघटनेच्या मालकांमध्ये काल झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही. मांस विक्रेत्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांची भेट घेतली. सरकारनं वैध परवानाधारक कत्तलखान्यांवर कोणत्याही प्रकारची बंदी घातलेली नाही. त्यामुळे मांस विक्रेत्यांनी आणि संघटनांच्या मालकांनी गेले काही दिवस सुरू असलेला संप मागे घ्यावा असं आवाहन सिंग यांनी या बैठकीत केलं. राष्ट्रीय हरित प्राधिकरण आणि उच्च न्यायालयानं 2013 साली अवैध कत्तलखाने त्वरित बंद करण्याचा आदेश दिला होता. मात्र यानंतरही अवैध कत्तलखाने सुरूच होते. म्हणून राज्य सरकारनं ही धडक मोहीम हाती घेतली आहे. अवैध कत्तलखान्यांमुळे ठिकठिकाणच्या नाल्यात जनावरांचं मांस आणि रक्त टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतं. तसंच जनावरांची हाडं आणि चामडं काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी वायूंमुळे वायू प्रदूषण होतं. त्यामुळे अवैध कत्तलखाने बंद करण्यात येत आहेत असं उत्तर प्रदेश सरकारनं स्पष्ट केलं आहे. देशात राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार वचनबद्ध आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. उत्तर प्रदेशात नोएडा इथं काही नायजेरियन नागरिकांवर झालेल्या कथित हल्ल्यात काही जण जखमी झाले होते. याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी नायजेरियाचे कार्यवाहक उच्चायुक्तांशी चर्चा करून नायजेरियाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणाच्या रेट्यात विजेची टंचाई जाणवू लागली आहे. याला पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विशेषतः सौर ऊर्जेचा मुबलक वापर करणं ही काळाची गरज झाली आहे. या वर्षीचा उन्हाळा गेल्या वर्षीपेक्षा जास्तच कडक आहे असं आपण नेहमीच म्हणतो. जागतिक तापमानवाढीचं लेबलही नकळत चिकटवतो. मात्र याच सौर ऊर्जेचा परिणामकारक वापर आपण करतो का? पापड कुरडया वाळवण्यापलीकडे फार तर सोलार कुकर, सोलार हीटर, सोलार दिवे वापरायला सर्वसामान्यांनी सुरुवात केली आहे. सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करून लोड शेडिंग असलेल्या गावांचा कायापालट करता येईल. शेती, सिंचन, प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच रुग्णालयात 24 तास वीज पुरवता येईल. उद्योगधंद्यांना वीज उपलब्ध झाल्यानं रोजगार निर्मिती वाढेल. आपोआपच गावातून शहरांकडे येणारे लोंढे कमी होतील. याउलट शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी विविध उद्योगांसाठी विजेचा अमर्याद वापर होत आहे. आजची वीज बचत ही उद्याची वीज निर्मिती असल्यामुळे शाळा, महाविद्यालय, टोलेजंग इमारतींवर सोलार पॅनेल बसवली तर त्यापासून होणाऱ्या वीज निर्मितीचा वापर केवळ त्या आस्थापनांपुरता मर्यादित राहणार नाही, तर अतिरिक्त वीज त्यांना महावितरणला विकताही येईल. केवळ सरकारी उपक्रम मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येकानं विविध स्तरांवर सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला तर भावी पिढ्यांचं आयुष्य नक्कीच सुसह्य होईल. त्यासाठी आज ही सौर ऊर्जेची गुढी अवश्य उभारूया. येत्या 7 मे रोजी होणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा नीटसाठी मराठवाड्यात औरंगाबाद बरोबरच आता नांदेड इथंही परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची संख्या आणि मोठा भौगोलिक प्रदेश पाहता मराठवाड्यासाठी आणखी 2 किंवा एका परीक्षा केंद्राची वाढ करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत होते. पूर्वी या परीक्षेसाठी राज्यात केवळ 6 परीक्षा केंद्र होती, परंतु यावर्षी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती ही 4 नवीन केंद्र वाढवून देण्यात आली आहेत. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांसाठी औरंगाबाद आणि नांदेड अशी 2 परीक्षा केंद्र मिळाली आहेत. राज्यातल्या दुसऱ्या आणि मराठवाड्यातल्या पहिल्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्घाटन काल औरंगाबादमध्ये खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झालं. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे उपस्थित होते. या सेवेमुळे अर्जदारांना आठवडाभरामध्ये पासपोर्ट मिळेल अशी अपेक्षा खैरे यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्राच्या विविध योजनांबाबत टपाल विभागानं जनजागृती करावी असं बागडे यांनी सांगितलं. भारतीय परराष्ट्र सेवा विभागाच्या क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉक्टर स्वाती कुलकर्णी यांनी यावेळी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवेबाबत माहिती दिली.
बायोमेट्रिक्स पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर पडताळणीसाठी कागदपत्र मुंबईला पाठवण्यात येतील आणि त्यानंतर मुंबईहून पारपत्र देण्यासंबंधी कारवाई पार पाडली जाईल. मात्र तत्काळ किंवा अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठीची पारपत्र मात्र मुंबई कार्यालयातून मिळतील असं त्यांनी स्पष्ट केलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ला सध्या पर्यटक आणि इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. त्याचं कारण म्हणजे युनिटी मल्टीकॉन या कंपनीनं महाराष्ट्र वैभव संगोपन या योजनेअंतर्गत 10 वर्षांसाठी किल्ला विकसित करण्याचं हाती घेतलेलं काम हे आहे. पाहूया त्याचा हा वृत्तांत. रंगीबेरंगी फुलझाडं, हिरवीगार गवताची गालिचे आणि खळखळून उंचावरून पडणारी पाण्याची कारंजी हे चित्र कोण्या पंचतारांकित हॉटेल वा उद्यानच नाही, तर हे दृश्य आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग या किल्ल्याचं. युनिटी मल्टीकॉन कंपनीच्या पुढाकारातून किल्ल्याचा हा कायापालट शक्य झालाय. कंपनीनं महाराष्ट्र संगोपन योजनेअंतर्गत 10 वर्ष किल्ला विकसित करण्याचं कार्य हाती घेतल्यानं पर्यटकांसह दुर्ग आणि इतिहासप्रेमींची पावलं नवदुर्ग किल्ल्याकडे वळू लागली आहेत. कंपनीनं किल्ल्यामध्ये देशी विदेशी फुलझाडं कारंजे तर लावलीच, शिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी साहसी मैदानी खेळ, ट्रेकिंग, रायफल शूटिंग, रोप क्लाइम्बिंग, स्विमिंग अशा अनेक कामांसाठी पुढाकार घेतला असून ती प्रगतीपथावर आहेत. किल्ल्याची साफसफाई करणे, रस्ते करणे, पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही कामे आम्ही करत आहोत. आणि सुशोभीकरणासाठी आम्ही ठिकठिकाणी हिरवळ, बाग बगीचा, झाडं आणि हे आम्ही सर्व जे आहे राजमंदिरी पुण्यावरनं मोठ्या प्रकारची झाडं, जवळजवळ आतापर्यंत आम्ही 60 ते 70 लाख रुपयाची झाडं आणलेली आहेत आणि बाग बगीच्यासाठी 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च केलेला आहे. उद्याच्या पिढीला पर्यटकांना आपला इतिहास अभ्यासता यावा या हेतूनं किल्ल्यामध्ये असणाऱ्या तोफा तसंच ऐतिहासिक साहित्याचं आणि खुणांचं जतन करून त्याची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. युनिटी मल्टीकॉन कंपनीनं नवदुर्ग किल्ल्याचा विकास करून नव्या पिढीला आपल्या ऐतिहासिक वारसाचं एक नवं रूप दाखवलंय. याप्रमाणे सर्वांनी महाराष्ट्रातले गड किल्ल्यांचं संवर्धन केलं आणि त्यांचा विकासाकरिता पुढाकार घेतला तर राज्याचा इतिहास सर्वांना सहज आणि सोप्या पद्धतीनं पर्यटन स्वरूपात पाहायला मिळेल. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या यात्रा अनुदानात 1.5 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा, संबंधित नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल आणि ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ठेकेदाराच्या माध्यमातून यात्रा अनुदान रकमेतून साहित्य खरेदी केल्याचं दाखवत 1,62 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. 2011 आणि 2012 या वर्षासाठी शासनाकडून 1,50 लाख रुपयांचं अनुदान नगरपालिकेला देण्यात आलं होतं. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचं सरकारचं ध्येय असून याकरता सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते असं मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या पुणे शाखेच्या उद्घाटनाच्या वेळी ते काल बोलत होते. आर्थिक शिस्त महत्त्वपूर्ण असून सहकार क्षेत्रात त्याचं प्रतिबिंब असल्यास समाज पुढे जातो. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं असा आदर्श घालून दिला आहे. सामान्य नागरिकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याकरता सहकारी बँका सक्षम झाल्या पाहिजेत असंही ते म्हणाले. कायदेशीर बाबींची कडक अंमलबजावणी करून लोकांचा विश्वास संपादन करण्याचं आव्हान सहकारी बँकांसमोर असल्यानं या दृष्टीनं बँकांनी प्रयत्न करायला हवेत असंही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर M.L. सुखदेवे, राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह इतर बँकांचे अधिकारी उपस्थित होते. बीडमध्ये काल संस्कार भारतीतर्फे आयोजित 21वा कनकालेश्वर महोत्सव झाला. कार्यक्रमाचं उद्घाटन शिल्पकार प्रमोद कांबळे आणि बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते झालं. यंदाच्या महोत्सवात सुफी संगीताबरोबरच नाट्यसंगीत, शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आलं. शाळेत शिकणाऱ्या गायकवाड भगिनींनी शास्त्रीय गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. सुफी संगीतकार जयराज कलसी यांनी सुफी संगीताबरोबरच गझलही सादर केली. कार्यक्रमात छोट्या कलाकारांनी शिवतांडव नृत्य सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. राज्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमापकानं काल 40 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात एका 9 वर्षीय मुलाचा उष्माघातानं मृत्यू झाला आहे. गेल्या 2 दिवसातील औरंगाबादमध्ये उष्माघाताचा मृत्यू हा दुसरा बळी आहे. फर्दापूरमध्ये एका 50 वर्षीय माणसाचा उष्माघातानं मृत्यू झाला. बीडमध्ये नांदुरघाट तालुक्यात केज इथं काल एक 67 वर्षीय महिला उष्माघातानं मरण पावली. त्यामुळे उष्माघातानं मरण पावलेल्यांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे. येत्या 24 तासात विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 36 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता विरोधी पक्षाच्या आमदारांची विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. लोकसभेत आज होणार वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चा. महामार्गालगतच्या मद्यविक्री दुकानांवर बंदीबाबतच्या याचिकांवर आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि राज्यात उष्णतेची काहिली, उष्माघाताचे 3 बळी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात. नमस्कार.